टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर 13 लेट्स वेट. वेलकम चिल्ड्रेन. टुडे we will start our English session with wonderful lesson. Let's wait. A monologue. मोनोलॉग म्हणजे नाटक इत्यादी मधील एकाच व्यक्तीचे लांबलचक भाषण. When things go against their wishes, little children sometimes feel very sad and lonely. Don't realize how much the people around them love them. It's only when they wait and think properly that they understand it. Let's hear what this girl has to say. जेव्हा लहान मुलांच्या इच्छेविरुद्ध घरात काही गोष्टी घडतात नकळतपणे, तेव्हा मुलांना खूपच वाईट वाटते, एकाकीपणा जाणवते. मुलांच्या बाबतीमध्ये घरात राहणारी मंडळी किंवा माणसे कोण त्यांच्यावर प्रेम करतात याचा मुलंसुद्धा नीट विचार करून सर्व गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. चला तर पाहूया ही छोटी मुलगी काय म्हणते, तिला काय म्हणायचे आहे. दिस इज द वर्स्ट डे ऑफ माय लाईफ. आजचा दिवस खूपच वाईट आहे. आय एम फीलिंग व्हेरी सॅड. मी खूप दुःखी आहे. यू मे नॉट बिलीव्ह इट. तुम्हाला विश्वास बसणार नाहीत. बट आय एम द सॅडेस्ट पर्सन ऑन धिस अर्थ. पण मी जगातील सगळ्यात दुःखी व्यक्ती आहे. द रिझन इज दॅट नोबडी लोव्ज मी. कारण आहे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. आय हॅव फॅमिली. माझं कुटुंब आहे. मम्मी, डॅडी, ग्रॅनी अँड यंगर सिस्टर. आई, बाबा, आजी आणि छोटी बहीण. आय हॅव बीन सिटिंग हिअर बिहाइंड दिस सोफा फॉर द होल डे. मी सोफ्याच्या मागे बसलेले आहे पूर्ण दिवस. ओके. फॉर द लास्ट 8 hours. ठीक आहे, 8 तास. ऑल राईट. एट लिस्ट एन और. 1 तास. एट लिस्ट 10 whole minutes and no one has noticed. 8 तास, 1 तास, 10 मिनिट कोणाच्याच लक्षात आलं नाही की मी सोफ्याच्या मागे बसलेली आहे. दे आर ऑल इंटरेस्टेड ओनली इन माय सिस्टर. सगळ्यांना माझ्या लहान बहिणीबद्दल काळजी आहे. तिच्यातच जास्त रस दाखवतात, तिलाच प्रेम करतात. इव्हन वेन शी क्राईज फॉर नो रिझन. जेव्हा काही कारण नसताना ती रडते. दे आल रश टू हर, पिक हर अप अँड गिव्ह हर वॉट एव्हर शी वॉन्ट्स. तिला उचलून घेतात आणि तिला पाहिजे ते देतात. आय शूड रिअली गो अवे. खरंच मला घरापासून कुठेतरी जायचं आहे. अँड आय लिव्ह इन सम इंटरेस्टिंग प्लेसेस. आणि गमतीशीर अशा जागी ठिकाणी मला जायचे आहेत. आय थिंक आय विल बिकम अ हर्मिट अँड वंडर इन द माउंटेन्स अँड फॉरेस्ट. मी एकटी भटकंती करणार आहे, एकटी फिरणार आहे डोंगर जंगल येथे. आय विल ईट द फ्रूट्स ऑन ट्रीज अँड मेक फ्रेंड्स विथ बर्ड्स अँड ॲनिमल्स. मी झाडांवरची फळं खाणार आहेत आणि पक्षी आणि प्राणी
हे माझे मित्र असणार आहेत. और आय कुड राईड अवे ऑन अ कॅमल अँड लिव्ह इन अ डेझर्ट. आणि मी उंटाच्या पाठीवर बसणार आहेत आणि मी वाळवंटात राहणार आहे. एट नाईट आय विल स्लीप इन अ टेंट. आणि मी रात्री तंबूत झोपणार आहे. और बेटर स्टील आय विल ट्रॅव्हल टू द नॉर्थ पोल अँड लिव्ह इन एन इग्लू मेड ऑफ आईस. आणि मी नॉर्थ पोलला जाणार आहेत. नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव. हा पृथ्वीवरील सर्वात उत्तरेकडील बिंदू आहे. पृथ्वीचा सर्वात सुंदर असा बिंदू आहे. येथे सर्वात जास्त थंडी असते. आणि ही मुलगी बर्फाच्या घरात राहणार आहे. आय विल मेक फ्रेंड्स विथ द पोलर बियर. आणि बर्फामध्ये राहणारे अस्वल, त्याला ती मित्र बनवणार आहेत. पोलर बियर म्हणजे पांढरा अस्वल, म्हणजेच बर्फामध्ये राहणारे अस्वल. थँक्यू.